नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा. मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे. आज आता दुसरी यादी आलेली आहे, बँकेकडे पाठवलेली आहे. आज 12 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकांमध्येच आणि या पोस्टामध्येच पैसे पडणार आहेत. यासोबत लाडक्या बहीण योजनासोबतच गॅस सिलेंडरचे सुद्धा वाटप आजपासून सुरू व्हायला तिथं सुरुवात होणार आहे. आज बघा 26 डिसेंबर आहे, यादी आलेली आहे. तुमचं नाव यादीत आहे की नाही कसं बघायचं मी सांगणार आहे. बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे. लाडक्या बहिणींना याच्यासोबत 2 गिफ्ट सुद्धा मिळणार आहेत. लक्षात घ्या, पहिलं म्हणजे एक घरकुल मिळणार आहे लाडक्या बहिणींना. आता ह्याच्यासोबतच घरकुल सुद्धा वाटप होणार आहे. तर लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेचा 1,500 रुपयाचा हप्ता, अधिक तुम्हाला आता गॅसचा हप्ता, डिसेंबरचा 6वा हप्ता आणि गॅसचा दुसरा हप्ता किंवा पहिले 2 हप्ते एकत्र येणार आहेत. यासोबतच लाडक्या बहिणींना घरकुल सुद्धा मिळणार आहे. घरकुलासोबतच लाडक्या बहिणींना लक्षात घ्या, इथं तुम्हाला घरकुल मिळणार त्याच्यावरती सोलार सुद्धा बसवून मिळणार, त्यासाठी सुद्धा योजना आलेली आहे. असे मिळून नवीन वर्षाचे 2 ते 3 नवीन गिफ्ट त्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. तर लक्षात घ्या, तुम्हाला सुद्धा जर वाटत असेल की हे आपल्याला सुद्धा मिळायला हवं तर व्हिडिओ संपूर्ण पहा. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. लक्षात घ्या, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण संपूर्ण आता राज्यामध्ये पुन्हा एकदा वाटप सुरू झालेलं आहे. जो डिसेंबरचा 6वा हप्ता आहे 1,500 रुपयांचा, तिथं वाटप सुरू झालेलं आहे. कारण महाग जे 7,500 आले होते ते राहिलेल्या लाडक्या बहिणींचे आले होते. बघा, आतापर्यंत जर आपण बघितलं तर 5 हप्ते सरसकट आले नव्हते, परंतु आता सरसकट लाडक्या बहिणींना 5 हप्ते आलेले आहेत. अजून जरी कोणाला आले नसेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. लक्षात घ्या, कोणाकोणाला 4,500 आले होते काल परवा, कोणाकोणाला 7,500 आले होते आज. लक्षात घ्या, आज सुद्धा राहिलेल्या लाडक्या बहिणींना ज्यांना 7,500 राहिले त्यांना 7,500 येतील. आणि डिसेंबरचा 6वा हप्ता सुद्धा आता लाडक्या बहिणींना आजपासून दुपारी 3 वाजेपर्यंत तुमच्या अकाउंटला यायला सुरुवात होणार आहे. कारण आज बँका चालू आहेत. आज उद्या सलग 2 दिवस परत एकदा वाटप सुरू होणार आहे. आणि डिसेंबरचा जो 6वा हप्ता आहे 1,500 रुपयाचा, तो वितरित केला जाणार आहे. कारण लाडक्या बहिणींना वर्षाचा शेवट हा गोड करण्याचं इथं सरकारनं ठरवलेलं आहे. आणि सरसकट सर्व लाडक्या बहिणींना आता इथं पैसे मिळणार का, हा एक मोठा इथं विषय आहे. तुम्हाला जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, इथं आता जर आपण बघितलं तर 12 जिल्हे आणि या ज्या जे 10 बँका आहेत त्यांना जास्त प्राधान्य दिलं जाणार आहे. तर ते कोणत्या बँका असणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणी याच्यामध्ये पात्र असणार आहेत. लक्षात घ्या, आज जे वाटप होणार आहे त्याच्यामध्ये जवळपास 80 ते 85 लाख लाडक्या बहिणींचं वाटप होणार आहे. 80 ते 85 लाख, कारण काल जवळपास 60-70 लाख आणि पहिल्या दिवशी 35 लाख लाडक्या बहिणींना वाटप झालेलं आहे. तर जवळपास आपल्याकडे 2.5 कोटी लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत. लाडकी बहीण योजना तुम्हाला माहिती आहे, 2.5 कोटी लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. तर तुम्हाला ज्या लाडक्या बहिणी त्यांना घरकुल सुद्धा इथं मिळणार आहे. बघा, घरकुल सुद्धा तुम्हाला इथं लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना अभिनंदन, कारण आता जे घरकुल आवास योजना आहे याच्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की जास्तीची घरं आता केंद्र सरकारकडून इथं मंजूर होऊन आलेले आहेत. तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी याच्यासाठी अर्ज करायचा आहे, घरकुलासाठी सुद्धा अर्ज करायचा आहे. लक्षात घ्या, ज्यांनी अजून घरकुलासाठी अर्ज केला नसेल त्यांनी अर्ज करा पटापट तिथं, कारण तुमचे जे काही घरकुल आहेत ते मंजूर होत आहेत. कारण केंद्र सरकारकडून जास्तीची घरं तिथं मंजूर झालेले आहेत. आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी म्हणलेलं आहे. एवढंच काय, तर ह्या घरकुलावरती तुम्हाला इथं सोलार सुद्धा बसून मिळणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना एक माझी नम्र विनंती आहे की पटापट तुम्ही हे काम करून घ्या. कारण लक्षात घ्या, सगळ्यांना हे जशी योजना माहीत होईल तसं तिथं उशीर होऊ शकतो, तुम्हाला तिथं घरकुल मिळणार नाही. त्यामुळं पटकन ते काम करायचं आहे. पटापट घरकुलाचा अर्ज वगैरे भरायचा आहे. तुम्हाला जर याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल सेपरेट कसा भरायचा असतो काय, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, तुम्हाला तिथं व्हिडिओ बनवला जाईल. परंतु लक्षात घ्या, जास्तीत जास्त जर कमेंट्स आल्या, कमीत कमी 400-500 कमेंट्स आल्या घरकुलावर, तरच व्हिडिओ बनवला जाईल. कारण 1-2साठी आपण व्हिडिओ बनवत नाही. सगळ्यात महत्त्वाची जी अपडेट आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना आणि गॅस सिलेंडर संदर्भात. आता तुम्हाला मी सांगितलं की घरकुल आणि सोलार हे सोबत लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्यासाठी काही प्रक्रिया, ते म्हणजे जी लाडकी बहीण आहे ती याच्यामध्ये लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणारी महिलालाच मिळणार आहे. लक्षात घ्या, आज पुन्हा तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी तुमच्या अकाउंटला 1,500 रुपये झालेल्याचा मेसेज परत एकदा आज तुमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे.
तुम्हाला सुद्धा वाटत असेल की जर आपल्या खात्यावरती सुद्धा आज पैसे पडायला पाहिजेत तर काही महत्त्वाची कामं तुम्हाला आज करणं गरजेचं आहे, कारण लक्षात घ्या आज आणि उद्यामध्ये बँका ओपन असतील, परत तुम्हाला शनिवारी आणि रविवारी 2 दिवस बँका बंद असणार आहेत, त्यामुळं आजच जाऊन बँकेमध्ये काही महत्त्वाची कामं करायची आहेत, ज्याच्यामुळं तुम्हाला असं वाटेल की कारण आज पुन्हा 3 वाजता वाटप सुरू होणार आहे आणि 3 वाजल्यापासून परत 6, 7, 8 वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत वाटप होणार आहे. ते ट्रान्झॅक्शन टप्प्याटप्प्याने होत आहे. आज जवळपास 3रा दिवस आहे आणि 3रा टप्पा वाटप आज सुरू होणार आहे. त्याची यादी बँकेकडे सुद्धा जमा झालेली आहे. त्याच्यामध्ये तुमचं नाव असणारच आहे, परंतु तुम्ही जे जिल्हे सांगत आहे त्या जिल्ह्यातच वाटप सुरू होणार आहे आणि प्राधान्य दिलेल्या बँका कोणत्या 10 बँका आणि पोस्टात पैसे वाटप होण्याचा कार्यक्रम तिथं सुरू होणार आहे. वाटप पैसे जे आहेत ते 2 ते 3 वाजल्यापासून पुढे सुरू होणार आहे, लक्षात घ्या. परंतु तुम्हाला आज सकाळपासून जाऊन बँकेत ते महत्त्वाचं काम करायचं आहे. ते म्हणजे कोणतं हे तुम्हाला मी सांगत आहे, नाही तर तिथं शक्यता कमी आहे पैसे तुमच्या अकाउंटला येणार नाहीत. पहिलं म्हणजे तुम्हाला जे काम करायचं आहे बघा, आदिती तटकरे मॅडमने स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही ज्या लाडक्या बहिणींना पैसे पाठवले आहेत त्यांचं काही आधार मॅपिंग किंवा आधार अकाउंट ब्लॉक होतं, अशा लाडक्या बहिणींना पैसे पाठवले होते ज्यांचे पैसे आधी अटकले होते, परंतु आता आम्ही अजून पुन्हा तसंच अडचण फेस करत आहोत असं त्यांनी सांगितलं आहे की आज जवळपास 80 ते 85 लाख अशा लाडक्या बहिणी ज्यांचा परत आधार मॅपिंग झालेलं नाही असं ते म्हणत आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींनी आधार मॅपिंग केलं नसेल त्यांनी पटकन आज बँकेमध्ये जाऊन आपलं आधार कार्ड चेक करा. लक्षात घ्या, सरसकट माझं तर म्हणणं आहे की सर्व लाडक्या बहिणींनी आपलं ऑनलाईन सुद्धा चेक करायचं आहे की घरी बसले सुद्धा ऑनलाईन चेक होऊ शकतं की आपलं बँक अकाउंट ॲक्टिव्ह आहे का, आधार कार्डला मॅप आहे का. जर नसेल तर पटकन आज जाऊन तुम्हाला बँकेमध्ये जावा, तुमचं आधार लिंक करून घ्या, DBT एनेबल करून घ्या. जास्ती वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक काम करायचं, जवळच्या पोस्टात जायचं आणि पोस्टात आज करून द्या, म्हणजे उद्यापर्यंत तुमचं मॅपिंग होऊन जाईल. एका दिवसात पोस्टात आणि बँकेत सुद्धा होऊन जातं. परंतु लक्षात घ्या, फास्ट हे काम करायचं आहे तुम्हाला. आज लवकर सगळ्यात लवकर जाऊन तुम्हाला पोस्टात आणि बँकेत हे पहिलं काम करायचं आहे. नाहीतर काय होणार आहे, सगळ्या गावाला पैसे येतील, लाडक्या बहिणींना सगळ्या शेजारी पाजारी पैसे येतील, परंतु तुम्हाला इथं पैसे येणार नाहीत. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आज काम करायचं आहे ते म्हणजे काय, तर पटकन जाऊन आज बँकेमध्ये सगळ्या ह्या मी जे काही गोष्टी सांगितल्यात, आधार लिंक मॅपिंग, कारण भरपूर जणांचं बँक अकाउंट हे इथं ब्लॉक झालं होतं. त्याच्यामागं कारणं भरपूर होती, कारण आपण त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन केलं नसेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर बँकेत जाऊन तुम्ही एकदा चौकशी करा की आपलं बँक अकाउंट चालू आहे का, त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स करून घ्या. नसेल तर पोस्टाचं सुद्धा खातं बघा, पोस्टाचं खातं सुद्धा तुम्ही उघडलं असेल तर ते सुद्धा बंद आहे का चालू आहे हे बघून घ्यायचं आहे. कारण आपण जर एक अकाउंट जर जास्त दिवस नाही चालवलं तर ते बंद होण्याची शक्यता तिथं दाट असते. तर हे सगळं काम करायचं आहे आणि मग तुमच्या अकाउंटला आज 100% तिथं पैसे पडणार आहेत आणि सर्व लाडक्या बहिणी पुन्हा एकदा खुश होणार आहेत, कारण यांना नवीन वर्षाचं गिफ्टसुद्धा मिळणार आहे. ते म्हणजे काय, तर घरकुल आणि परत तुम्हाला जिथं सोलार आहे त्या संदर्भात पैसे मिळतात आणि गॅसचे पैसेसुद्धा वाटपाचा कार्यक्रम आज हा दुपारून सुरू होणार आहे. गॅसचे सुद्धा पैसे येणार आहेत. आज सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत आलेली आहे. लाडक्या बहिणींना सुद्धा तिथं पैसे आता गॅससोबतच मिळणार आहेत. तुमचे बँक खाते कोणत्या बँकेचे आहे हे तुम्हाला बघायचं आहे आणि त्याच बँकेत पैसे येणार आहेत. लक्षात घ्या, आता मी सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे त्यामध्ये लक्षात घ्या कोणते जिल्हे असणार आहेत प्रामुख्यानं, तर त्या जिल्ह्यामध्ये पैसे येतील. तर लक्षात घ्या, सरसकट आज वाटप तर होणारच आहे, परंतु लक्षात घ्या काही महत्त्वाचे जिल्हे असणार आहेत. रायगड, पुणे, मुंबई, सातारा, सोलापूर, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, धुळे, नाशिक, जालना. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे तो तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचा आहे. तुमची बँक कोणती आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते आले ते सांगायचं आहे. गॅसचे पैसे किती आले होते ते सांगायचं आहे. आणि घरकुलाबद्दल कोणाकोणाला माहिती पाहिजे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये घरकुल असं लिहायचं आहे. जर 500 कमेंट्स आल्या घरकुलचं तर आपण घरकुलवरती प्रॉपर व्हिडिओ बनवू आणि सर्व लाडक्या बहिणींना त्याची माहिती देऊ. परंतु लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील अशाच लाडक्या बहिणींच्या कमेंटचा रिप्लाय दिला जाईल. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आहे. ह्या 3 गोष्टी जे करतील त्यांच्या कमेंटचा रिप्लाय दिला जाणार आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.